स्वर्गीय रणजित कट्टे पाटील डीजी किंग्स 11 या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल ती दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. तर या सामन्यातील विजेता संघ आणि विजेत्या संघातील दोन खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये आपण यायचंय. भावेश या दरम्यान पुन्हा एकदा या ठिकाणी सलग दुसऱ्या सामन्यामध्ये देखील प्लेयर ऑफ द मॅच. चला चेंडूची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. तर भावेशला मात्र या ठिकाणी सन्मानित केलं जातंय प्लेयर ऑफ द मॅच सलग दुसऱ्यांदा दुसऱ्या सामन्यामध्ये. वेल प्लेड. पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाजी तर दुसऱ्या सामन्यामध्ये फलंदाजीच्या कामगिरीच्या बळावरती मात्र या खेळाडूला प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. तर दोन पंच मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतील आणि लगेचच सामन्याला होईल सुरुवात. 3 षटकांची ही लढत असेल. तर चला पंचांना विनंती सामना सुरू करायचा आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला तो अर्थातच स्वर्गीय रणजित कट्टे पाटील डीजे किंग्स 11 या संघानं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते शिवगर्जना संघाला आणि शिवगर्जना संघाचा आघाडीचा गोलंदाज. पहिला चेंडू कमालीचा या ठिकाणी राहिलाय. निहाल आहेत गोलंदाज. पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर निहालनं मात्र कमालीची गोलंदाजी केली होती. प्राथमिक दबाव ज्याचा आपण सातत्यानं उल्लेख करतो. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो, क्रिकेट असो किंवा निजी आयुष्य, आपण नेहमी म्हणतो की तुम्हाला स्वतःचा स्वाभाविक खेळ मैदानावरती करता आला पाहिजे आणि जर का तो स्वाभाविक खेळ तुम्ही मैदानावरती करू शकलात तर तुमची कामगिरी ही नक्कीच उंचावलेली असेल. आणि यावेळेला मात्र द मॅन इन फॉर्म सनी सिंग सारख्या फलंदाजाला मात्र रोखलंय. पहिल्या 2 चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. निहाल कमालीची गोलंदाजी करत असताना सनी सिंग आता मात्र विचार करण्यास भाग पाडलाय. खरं तर दुखापतग्रस्त आहे, त्याच्या पायाला जखम आहे. पायाला
इंजुरी आहे आणि तरी देखील हा खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, हे सर्वाधिक महत्वाचं आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सनी सिंग, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुहास करे. यावेळेला मात्र फुल टॉस चूक केली आहे, चुकीला माफी नाही. लोवर फुल टॉस जर का तुम्ही सनी सिंगला कराल तर चेंडूला आसमान दाखवण्याची ताकद या फलंदाजाच्या मनगटामध्ये, आणि तेच दर्शवत असताना चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावां करता. षटकार आलाय. दबाव जुगारून आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती दाखवणं याचंच नाव क्रिकेट आहे. विपरीत परिस्थितीमधून स्वतःला सिद्ध करणं याचं नाव क्रिकेट आहे. निहालनं सुरुवात खूप दमदार केली, परंतु एक चूक होत्याचं नव्हतं करू शकतं, आणि तेच इथे दर्शवत असताना या वेळेला अकोट टप्प्याचा चेंडू जरूर होता, परंतु चेंडूची पिचिंग जर आपण पाहिली तर शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवरती होती. लाईन जर आपण पाहिली तर उजव्या एसटीच्या बाहेर होती आणि तिथून चेंडू लपेटण्याचा प्रयत्न केला होता सनी सिंगना. फुटवर्क तितकंसं चालत नाहीये, कारण इंजरी बरोबर त्याच्या पायांना आहे आणि त्यामुळेच की काय की फुटवर्कचा फारसा वापर नाहीये. जागेवरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु या खेळाडूकडे नजरा असतील व सांगली या ठिकाणी झालेल्या नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज या खेळाडूनं आपल्या नावावरती केली. पहिल्या सामन्यामध्ये जरूर अपयश आलं होतं, परंतु या सामन्यामध्ये त्या अपयशाची भरपाई करण्याची धमक या खेळाडूमध्ये. सुहास करे अपकमिंग टॅलेंटेड क्रिकेटर. खरं तर व्यावसायिक दर्जाच्या स्पर्धा आत्ता या खेळाडूनं मागील काही वर्षापासून खेळायला सुरुवात केली आहे. यावर्षी KPLचं सत्र गाजवलं, परंतु इथे देखील सलगच्या दुसऱ्या सामन्यामध्ये थोडंसं बॉडीचं बॅलन्स बिघडलंय, फटक्याचं एक्झिक्युशन पाहायला मिळत नाहीये आणि त्या फलंदाजाला मात्र त्याचा खामियाजा भुगतावा लागतोय. सलगच्या दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र हा फलंदाज अपयशी होतोय. सुहास करे बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा फलंदाज सलग दुसऱ्या सामन्यामध्ये, पहिला फलंदाज इथे मात्र गमावलाय, तो स्वर्गीय रणजित गटे पाटील, किंग्स 11 DG या संघानं. नवीन फलंदाज संतोष गोस्वामी ॲज अ ओपनर या खेळाडूला आपण साधारणतः मैदानाच्या आतमध्ये पाहतो, परंतु या स्पर्धेसाठी इनॅट नंबर 3 मागील सामन्यामध्ये देखील 3ऱ्या क्रमांकावरती हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. याही सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकावरती या खेळाडूची वर्णी लागते. इथे मात्र लेग बायचा पंचांचा इशारा येतोय. शरीराचा वेध घेऊन जाणारा चेंडू आहे. षटक षटक समाप्त झालंय. तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 1 गडी बाद. धावा धावफलकावरती आहेत 9 धावा. पण नाणेफेकीचा कौल जिंकून स्वर्गीय रणजित गटे DG किंग्स 11 संघाने मात्र प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर नवीन गोलंदाज या ठिकाणी मात्र षटक क्रमांक दुसरा पहिला चेंडू संतोष गोस्वामीनं हा चेंडू फेस केला. पटक्यांमध्ये ती ताकद किंवा तो कॉन्फिडन्स पाहायला मिळाला नाही. मिसटायमिंग स्ट्रोक. गोलंदाज आहे रमजान. मागील सामन्यामध्ये कमालीचा खेळ केला होता रमजाननं.
आणि इथे थोडासा दबाव 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 रमजानवरती पाहायला मिळाला, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला खरं तर गरज होती का? सनी सिंग चांगल्या फॉर्ममध्ये कसणारा खेळाडू आणि एक चुरटी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र धावबाच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट इथे मात्र गमावली आहे ती स्वर्गीय रणजित कंठे पाटील डीजी किंग्स 11 संघानं. अवांतरचा इशारा. विकेट्स गमावल्या जात आहेत. 12 ही धावसंख्या धावफलकावर. तर न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज राम नॉन स्ट्रायकिंग एंडला. पण आता संतोषला 3ही षटकं मैदानावरती उभं राहावं लागेल. खूप मोठी जबाबदारी आहे. 2 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावलेत, परंतु इथे मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? मिसकम्युनिकेशन दोनही खेळाडूंमध्ये, परंतु त्या अगोदर झेल घेण्याची संधी होती आणि ती संधी मात्र गमावली जाते. अशा प्रकारच्या संधी तुम्हाला खूप कमी मिळतील आणि अशा संधी जर का तुम्ही गमावलात तर मात्र पराभवाच्या छायेमध्ये तुमचा संघ देखील जाऊ शकतो. या छोट्या छोट्या चुका अनुभवातून तुम्हाला शिकण्यासाठी मिळतात. अशाच प्रकारच्या चुकांची पुनरावृत्ती होऊ देऊ नये. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. स्लॅश काढायचा प्रयत्न, अवांतरचा इशारा येतोय. थोडासा दिशेपासून भरकटला जातोय. रमजान 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. धावा मर्यादित आहेत, नो डाऊट. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस होता. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. पण इथे एक धाव उपलब्ध आहे. तिथे नाहक घाई गडबड करण्याची गरज नाही आहे. जिथे एक धाव उपलब्ध असेल प्रतिस्पर्धी संघाला ती धाव घेऊ द्या, कारण एखादी इंजरी खेळाडूचा करिअर खराब करू शकते. इथे रमजान युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे, वेग आहे, अचूकता आहे, परंतु थोडीशी अनुभवाची कमतरता जरूर आहे. त्यामुळे इंजरीपासून स्वतःचा बचाव करा. सातत्यानं आम्ही नेहमी याच गोष्टींचा उल्लेख करत असतो की खेळ हा खेळाच्या जागेवरती आहे, परंतु तुमचा फिटनेस हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. यावेळेला सिंगल आली आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे आणि सूरज राम रनिंग बिटवीन द विकेट मात्र कमालीची राहिली आहे. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या 16 धावा धावफलकावरती येत आहेत. यानंतरची होणारी लढत असेल दुसऱ्या फेरीतील तिसरी आणि अंतिम लढत. तर विनंती असेल रॉयल ए आणि आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली दोन्ही टीम्सच्या कर्णधारांना की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी संपर्क करायचा आहे. अंपायर, येस, इट्स अ वाईट बॉल. या षटकातील आय थिंक हा 4था अवांतर चेंडू असेल, 3रा अवांतर चेंडू आहे. या अवांतर चेंडूंवरती मात्र तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. आणखीन एक खराब चेंडू. रमजान खरं तर नियंत्रित गोलंदाजीसाठी ओळखले जातात, परंतु इथे जो आहे तो दबाव प्रतिस्पर्धी संघावर किंवा फलंदाजी करणाऱ्या संघावर असण्याऐवजी गोलंदाजीवरती दबाव आपल्याला पाहायला मिळतोय. फारसं व्हेरिएशन करण्याची गरज तुम्हाला नाही आहे. केवळ 6 चेंडू टाकून आपलं षटक संपवणं याला प्राधान्य देणं गरजेचं आहे. इथून तुम्ही 3 षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाला ऑल आउट करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. यावेळेला मोठा फटका, प्रॉपर टायमिंग आणि चेंडू आउट ऑफ द पार्क 6 धावांकरता. कारण अवांतर चेंडू नंतर जर का असा षटकार आला तर त्याचे परिणाम हे तुमच्या संघाच्या विरोधामध्ये असू शकतात आणि तेच चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आहे. 3 अवांतर चेंडू षटकामध्ये फेकले गेले आणि त्यानंतर षटकार आला म्हणजे तब्बल 10 धावा तुम्ही एका चेंडूमध्ये खर्च केल्यात. तर एकूण धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय याही वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता.
तिथून मात्र हा चेंडू मिड विकेटच्या दिशेनं वळवण्याचा मानस. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल ची समाप्ती होते. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. धावा धावफलकावरती आल्यात 24 धावा व पीडीसीची टीम. आणि आज सोहेल देखील आमच्या समेत या ठिकाणी जुळले गेलेत. सोहेल मनसुरी, सोहेल मनसुरी, ओम दोडके ही एवन जोडी आहे, नो डाऊट. आणि त्याचबरोबर संकेत आणि आमचे मोरे कॅमेरामन नक्कीच या ठिकाणी आहेत. थोडासा आराम फरमावत आहेत. आय थिंक सेमीफायनल आणि फायनल हे 2 महत्त्वाचे सामने ते कव्हर करतील जरूर. आणि कॅमेरामॅन निलेश देखील आहेत आज. नीरज सकाळच्या सत्रामध्ये आपण केडी यांना देखील पाहिलं होतं, किरणजी दळवी CEO. परंतु 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत 24. इथून एक्सेलरेट करावं लागेल. संतोष मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि मोठे फटके अद्यापही त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले नाहीयेत. यावेळेला गोलंदाजीमध्ये बंटी आहेत. या ठिकाणी मात्र चेंज ऑफ पेस, धीम्या गतीने चेंडू फेकला होता. खांद्यांचा वापर, थोडा एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला आणि इथून या छोट्या छोट्या चुका, जिथे एक ही धाव नव्हती त्या ठिकाणी मात्र 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. बंटी थोडेसे नाखुश आहेत, नाराज आहेत आणि एसटी रक्षकाला देखील काही सूचना या ठिकाणी करतायत की चेंडू हातामध्ये आल्यानंतर लगेचच फेकू नका, तो चेंडू ठेवा, थोडंसं नब्स कंट्रोल करणं गरजेचं आहे. गुणवत्ता नो डाऊट शिवगर्जना संघानं आज प्रभावित करणारा खेळ मैदानावरती केला आहे, परंतु थोडासा अनुभव जो आहे ना, त्या अनुभवाची कमतरता मात्र काही छोट्या छोट्या ज्या चुका झाल्यात मैदानावरती त्या चुकांमधून नक्कीच लक्षात येते की अनुभवाची थोडीशी कमतरता आहे. परंतु सूरज रामला गेली 4 ते 5 वर्ष आपण सातत्यानं पावसाळी रबर बॉल फॉर्मॅटमध्ये पाहतोय आणि इथून मात्र सूरजला आक्रमक खेळ मैदानावरती साकारावा लागेल. उर्वरित चेंडूमध्ये कमीत कमी 2 ते 3 मोठे फटके जर का सूरज रामच्या बॅटमधून आले तर मात्र संघ भक्कम स्थितीमध्ये पाहायला मिळू शकतो आणि ती गुणवत्ता या खेळाडूमध्ये आहे. इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक होतोय का, परंतु चेंडू सीमारेषेच्या पलीकडे डीप मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांकरता षटकार. षटकार नंबर 1 आलाय. अगदी 4 चेंडू 4 षटकार लगावण्याचा विक्रम देखील या खेळाडूच्या नावावर आहे. 5 चेंडू 5 षटकार देखील या खेळाडूच्या बॅटमधून आपण पाहिलेत. त्यामुळे या खेळाडूला अंडर इस्टिमेट करून चालणार नाही. फ्युचर ऑफ कलंबोली क्रिकेट म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. युवा खेळाडूंमध्ये सर्वाधिक प्रतिभावान फलंदाज जर कोण असेल तर तो सूरज राम. परंतु इथे मात्र वेगवान चेंडू होता बंटी याचा. कमालीचा कमबॅक राहिलाय. षटकारानंतर जबरदस्त कमबॅक पाहायला मिळते. परंतु षटक क्रमांक 3 शेवटचं षटक सुरू आहे. चेंडू झालेत या षटकातील 3. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके. शोधण्याचा प्रयत्न असेल आणि या बचाव करण्याचा प्रयत्न असेल बंटी याचा. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस बॅटीचा लीडिंग एज. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल आणि आता इथे संतोषनं नकार दिलाय. ओळखलंय की शेवटचं षटक आहे, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सनी सिंगची रनआउटच्या स्वरूपामध्ये गमावलेली विकेट. स्कोर 34 धावा 34. या षटकामध्ये 4 चेंडू तब्बल 10 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 1 षटकार आहे. आणि यावेळेला समोरच्या दिशेनं कमालीचा टायमिंग आहे. प्युअर क्रिकेटिंग शॉट आणि चेंडू लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे षटकार. का दुसऱ्या धावेसाठी नकार दिला होता हे दर्शवतोय संतोष गोस्वामी आणि त्याच्या बॅटमधून मात्र हा कलात्मक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. षटकारच.
या षटकारानं संघाची एकूण धावसंख्या 40 धावा. धावफलकावरती पुन्हा एकदा जोरकस प्रहार, परंतु यावेळेला टायमिंग प्रॉपर नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव देखील पूर्ण. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल का? आणि तिसरी धाव घेताना मात्र प्रयत्न अपुरे पडले. 2 धावा शेवटच्या चेंडूवरती आल्या. एकूण धावसंख्या धावफलकावर 3 षटकांच्या समाप्ती अखेर 14च्या सरासरीनं 42 आणि विजयासाठी 14.33च्या सरासरीनं 43 धावांचं आव्हान असेल ते शिवगर्जना संघासमोर. चला टॉससाठी यायचं आहे. रॉयल ए आणि आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली. तर खेळाचा पूर्वार्ध या ठिकाणी समाप्त झाला. एकूणच धावा धावफलकावरती आपण पाहतोय 42 धावा विजयासाठी 43 धावांचं लक्ष. आणि या 43 धावांचा कशा पद्धतीने पाठलाग केला जाणार हे नक्कीच पाहणं उत्कंठावर्धक असणार आहे. दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत आपल्यासमोर सुरू आहे, परंतु तत्पूर्वी विशेष निवेदन असेल. आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली हा संघ मात्र या स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळतोय. पहिल्या फेरीमध्ये त्यांना पुढे चाल दिली गेली होती आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील सामना खेळण्यासाठी हा संघ सज्ज होतोय. तर रॉयल संघाचं प्रतिनिधित्व मात्र या ठिकाणी करताना आपण पाहतोय अक्षय सरोदेला, जो आमच्या समिती या ठिकाणी जुडला गेलाय. अक्षय सरोदेनं आज विक्रम केलाय या मैदानावर. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 12 चेंडूंमध्ये अर्धशतक आहे आणि या खेळाडूंना 11 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलंय, ज्यामध्ये तब्बल 8 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चला प्रतीक ठाकूर आदित्यप्रिया लॉजिस्टिक. प्रतीक ठाकूर यांना विनंती, आपण टॉससाठी यायचंय. अन्यथा कोणीही प्रतिनिधी वा इथे बरेचसे खेळाडू आहेत. आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाचा संघनायक. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित आहे मित्रांनो. प्रतीक ठाकूर उपलब्ध नसतील तर कोणताही प्रतिनिधी. यस आहेत प्रतीक. या टॉस केला जाईल या ठिकाणी. तर नक्कीच या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि दुसऱ्या फेरीतील तिसरी लढत तर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल झाला आणि नुकत्याच झालेल्या नाणेफेकीच्या कौलमध्ये आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकलाय. हे देखील एक बिग फाईट मॅच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळेल, कारण दोनही ताकदवर संघ आहेत, दोनही प्रबळ दावेदार संघ आहेत. चेडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. आयोजकांना विनंती आहे की चेडूची आपण पूर्तता करायची मैदानावर. आयोजक
तर या ठिकाणी विजयासाठी लक्ष्य 43 धावांचा, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष्य अशक्य किंवा इम्पॉसिबल, नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. अगदी एका षटकामध्ये 45 धावा आपण या मैदानावर पाहिल्यात, एका चेंडूमध्ये 25 धावा आपण या मैदानावरती पाहिल्यात. त्यामुळे 3 गोलंदाजांना मिळून एका चेंडूमध्ये 25 धावा दिल्या होत्या. हा इतिहास आहे या मैदानावरचा या वर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटमध्ये. तर एका षटकामध्ये 45 धावा. तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय फलंदाज बाबू, नॉन स्ट्रायकिंग एंडला रमजान आणि विजयासाठी 43 धावांची गरज. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज साहिल या ठिकाणी गोलंदाजी करताना. दोनही पंचांमध्ये मात्र या ठिकाणी विचार विनिमय होतोय, चर्चा होते एक्झॅक्टली काय निर्णय या ठिकाणी घेतला जातोय. तर पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने वळूयात. यावेळेला मात्र अकोट टप्प्याचा चेडू होता, ऑन साईडला चेडू वळवण्याचा मानस. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि हे डेडिकेशन आहे या संघाच्या यशस्वीतेचं. हे प्रमुख सूत्र आहे की प्रत्येक खेळाडूला आपली भूमिका माहीत आहे, प्रत्येक खेळाडूला आपली जबाबदारी माहीत आहे. चेंडू आउटफील्डमध्ये आल्यानंतर क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चेंडू अडवणं, चेंडू झेलमध्ये परावर्तित करणं, चेंडूची फेकी स्ट्रायकिंग एंडला करणं, या सर्व गोष्टी प्रत्येक खेळाडूला त्याची भूमिका संघामध्ये ठाऊक आहे. यावेळेला मात्र जोरदार प्रहार काढण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन हा चेंडू मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने वळवण्याचा मानस होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, एक सहज सोपी संधी आणि ती संधी इथे मात्र गमावली जाते. दोन क्षेत्ररक्षक होते. खरं तर गोलंदाजाला आपल्या फॉलो थ्रू मध्ये अशा प्रकारचे झेल पकडणं ही तितकी सोपी गोष्ट नसते, परंतु एक क्षेत्ररक्षक खास तैनात केला गेलाय. जर का 38 सर्कलला एखादा झेल उडाला तर तो बळीमध्ये परावर्तित करण्यासाठी, परंतु त्याच क्षेत्ररक्षकाकडून एक्झॅक्टली त्याच क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटलाय. जीवनदान मिळाले या इट्स अ वाईट बॉल. पंचांचा अवांतर चेंडूचा इशारा आलाय. चला, पंचांचा निर्णय अंतिम राहील. नक्की या ठिकाणी शेवटचा चेंडू जो खेळला गेला रमजानच्या माध्यमातून, तिथे खेळ भावना आपल्याला पाहायला मिळाली. पंचांनी अवांतर चेंडू घोषित केला होता. थोडीशी डाऊट जरूर होता पंचांच्या माइंडमध्ये, आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर लेग पंचांशी चर्चा करून हा निर्णय मात्र मागे घेण्यात आलाय. इट्स अ डॉट बॉल. यावेळेला शरीराचा वेग चेंडूने घेतलाय. आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवला जाणार का, तोपर्यंत मात्र एक धाव ही नक्कीच धावफलकावरती अंकित केली जाते. आणि या एका धावेच्या बरोबरीनं
5 चेंडू झालेत, माफ करा 4. यावेळेला मात्र मोठा प्रहार आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. एक जो अवांतर चेंडू दिला होता तो रद्द करण्यात आलाय. वाईड कॅन्सल होता अंपायर. येस, मग षटक समाप्त झालंय. ओव्हर. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं मात्र संघाची धावसंख्या धावफलकावरती वधारताना आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी 43 धावांचं लक्ष जरूर आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना सलामीच्या जोडीनं सुरुवात दमदार मिळवून दिली आपल्या संघाला. शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती येत आहेत 10 धावा. अजूनही येणारे 12 चेंडू 33 धावांची गरज, कारण 42 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या आणि तुम्हाला विजयासाठी 43 कंपल्सरी धावा या कराव्या लागतील. चला, खेळाडूंना विनंती आहे लगेच सामना सुरू करायचा. प्लीज प्लीज प्लीज. तर गोलंदाज मनीष या ठिकाणी सज्ज होत आहेत आपल्या बॉलिंग मार्कवरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ म्हणजे 2 षटकांचा खेळ बाकी आणि ज्या पद्धतीनं बाबूच्या बॅटमधून षटकार आलाय, या खेळाडूचा आत्मविश्वास जरूर बळावला असेल. रमजानचा जर विचार केला तर एका जीवनदानासह रमजान अजूनही मैदानाच्या आतमध्ये ठाण मांडून उभा आहे आणि जर का या 2 फलंदाजांची आक्रमक खेळी मैदानावरती पाहायला मिळाली तर मात्र या धावांचा यशस्वी पाठलाग करण्याची धमक या दोनही खेळाडूंमध्ये आहे. इथे मात्र दबाव पाहायला मिळते. मनीष या गोलंदाजावरती देखील टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने निघतोय. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. उजव्या हाताचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. 43 धावांचं लक्ष आहे. 11 धावा धाव फलकावरती आल्यात. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑप्शनचा चेंडू होता. चांगली लाईन आणि चांगली लेंथ आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला स्वतः एसटी रक्षक वेगारा चेंडूवरती झेपावतोय. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते. कमालीचं रनिंग बिटवीन द विकेट. पण तब्बल 4 धावा पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यात त्या गोलंदाजानं, कारण पहिला चेंडू अवांतर होता. त्यानंतर मात्र 3 धावा धावून पूर्ण केल्यात आणि इथूनच एकूण जर आपण विचार केला तर या 4 धावेनं संघाची एकूण धावसंख्या 14 धावा धावफलकावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेर 10 ही धावसंख्या आपण पाहिली. आता मात्र 14 धावा धावफलकावरती आहेत. बाबूच्या बॅटमधून मोठे फटके नेहमीच अपेक्षा केले जातात. याही वेळेला एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु लाईन जर पाहिली तर मात्र कमालीची पुनरागमित करणारी ही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कानमंत्रणा होते दोनही खेळाडूंमध्ये. चेंडू झालेत या षटकातील 2. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 43 धावांचं टार्गेट आहे. 14 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये 10, या षटकामध्ये आतापर्यंत 1 वाईड आणि 3 धावा. चौदा धावा आहेत धावफलकावर. व्हाईट बॉल कॅन्सल करण्यात आला होता. पहिल्या षटकातील व्हाईट बॉल कॅन्सल करण्यात आला होता. यामुळे आम्ही प्रत्येक संघाला सांगतो की आपला किमान एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असू द्या, कारण तुमचा प्रतिनिधी नसल्यानंतर तुम्हाला विश्लेषण देण्याची गरज आमच्या स्कोररला नाही आहे आणि तुम्हाला ते विश्लेषण इथे मागण्याची
पण तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 11 आणि या षटकामध्ये आतापर्यंत 4, एकूण 15 धावा धावफलकावरती आहेत. तर पुन्हा एकदा जाऊयात आपण मैदानाच्या दिशेनं. या ठिकाणी एकूणच जर पाहिलं तर हा सामना देखील अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळतो आणि यानंतरची लढत देखील एक रोमांचक लढत आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि इथून पुढे मात्र प्रत्येक संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपला एक प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमचं असणं गरजेचं आहे. यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, एक धाव मिळाली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र रमजानला आपली विकेट गमवावी लागते. धावबादच्या स्वरूपामध्ये होतोय पहिला फलंदाज बाद शिवगर्जना संघाचा. धावा धावफलकावरती असताना 16 या धावसंख्येवर. विजयासाठी 43 धावांचं लक्ष्य. प्रतिषटक 14 पेक्षाही जास्तच्या सरासरीनं तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा जरूर आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 5 धावा आल्यात. एक विकेट धावबादच्या स्वरूपामध्ये गमावली आहे. आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण असेल? तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इनॅट नंबर 3 व लक्ष हळूहळू थोडंसं दूर होताना बंटी देखील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आय थिंक फलंदाजासाठी रनर या ठिकाणी अलाउड केला जातोय. चला थोडंसं स्पीडअप करायचंय. घड्याळाची वेळ दर्शवते की ऑलमोस्ट 4 वाजायला आलेत आणि अजूनही दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सुरू आहे. त्यामुळे यानंतर दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना, त्यानंतर 2 सेमीफायनल आणि 1 फायनल असे एकूण 4 सामने अजूनही कव्हर करणं बाकी आहे. आणि यावेळेला मात्र पहा लाईन मेस केली गेली आहे पूर्णतः. विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा हा रिवॉर्ड तुम्हाला नेहमीच मिळतो. एक विकेटची गरज होती स्वर्गीय रणजित कंटे पाटील DJ किंग्स 11 संघाला. ती विकेट आल्यानंतर मात्र लगातार इथे ब्रेक थ्रू मिळवण्यामध्ये गोलंदाज यशस्वी ठरत आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये निहाल. तर निहाल नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं, ज्यांना पहिलं षटक हाताळलं. व जमेची बाजू म्हणजे बाबू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. परंतु बाबूला जर तुम्ही इतका वेळ ऑफस्ट्राईक ठेवणार तर सामना जिंकणं तुमच्यासाठी थोडंसं आव्हानात्मक ठरू शकतं. तर जास्तीत जास्त बाबूला स्ट्रायकिंग एंडवरती आणणं ही गरज असेल. जर का तुम्हाला सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर मात्र बाबूला स्ट्रायकिंग एंडवरती आणणं गरजेचं आहे. त्याच्या भात्यामध्ये विविध प्रकारचे फटके आहेत. इथे येणारा प्रत्येक नवीन फलंदाज हा मोठा फटका खेळण्याचा मानस दर्शवतोय. सिंगल मात्र धाव फलकावरती अंकित केली जाईल आणि इथून रणनीती कशा प्रकारची असेल? एकूण धावा धाव फलकावर 17 धावा.
आणि षटक क्रमांक दुसरं यावेळेला मैदानावरती सुरू आहे. एकूणच चेंडू झालेत या षटकातील 5 चेंडू, म्हणजे किमान एका मोठ्या फटक्याची गरज. परंतु तो मोठा फटका येणं तितकी सोपी गोष्ट नाही आहे. यावेळेला मात्र मनीषनं कमालीचं कमबॅक केलंय. डॉट बॉल येतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये सुहासला आपण नक्कीच पाहतोय. कमालीचा यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून षटक समाप्त होते. दुसरा 2 षटकांचा वजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात 17, म्हणजे येणारे 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. कंपल्सरी 26 धावा. कारण नाणेफेकीचा कौल जिंकला होता स्वर्गीय रणजित कटेपाटील डीजे किंग्स 11 या संघानं. त्याला थोडंसं स्पीडअप करायचं मित्रांनो. शेवटचं षटक घेऊन सुहास करे बॉलिंग मार्कवरती, तर स्ट्रायकिंग एंडला मात्र निहाल आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला बाबू. पहिल्या चेंडूवरती जोरकास प्रहार जरूर केला आहे, परंतु प्रॉपर एलिव्हेशन नाही आहे. सूरज, आय थिंक, माफ करा, शिवम, अनिकेत आहेत. झेल कंप्लीट केला जातोय. फलंदाज होतोय बाद. तर या ठिकाणी आपण पाहतोय आणखी एक फलंदाज गमावला गेला आहे. कुठेतरी जो आत्मविश्वास होता तो आत्मविश्वास गमावला. सुरुवात चांगली झाली होती. 11 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. यावेळेला मात्र अक्कोट टप्प्याचा चेंडू होता. बंटी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नो चेंडूचा इशारा येतोय. क्षेत्ररक्षक शिवम चेंडूवरती येतोय. तोपर्यंत मात्र एकेरी स्वरूपाची धाव. नो चेंडूचा इशारा आहे पंचांचा. 1+1 एकूण 2 धावा या धावफलकावरती अंकित केल्या जातील आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीनं 19 धावा धावफलकावर. 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. सुहास करे अशा प्रकारच्या सामन्यांमध्ये अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा कशा पद्धतीनं केला जातो अनुभव प्रचंड आहे. यावेळेला समोरच्या दिशेनं बाबूच्या बॅटमधून मात्र जोरकस प्रहार आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा उशीर केलाय की काय बाबूनं. या षटकारानं संघाची धावसंख्या 25 धाव फलकावरती पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही येणारे 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. 4 चेंडू 18 धावा. जर का बाबूनं 4ही चेंडू फेस केले तर मात्र एक आशेचं किरण हे नक्कीच साबित होऊ शकतो हा खेळाडू. कारण असेच सामने त्यानं आपल्या संघाच्या बाजूला झुकवले. या वर्षाच्या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून लगातार 3 आणि लगातार 4 षटकार आपण बऱ्याचशा सामन्यांमध्ये पाहिलेत. इथे षटकार नंबर 1 आलाय आणि येणाऱ्या 2 चेंडूवरती जर का 2 लगातार षटकार आले, 4 चेंडू 18 धावांची गरज. 4 बॉल 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. कंपल्सरी 18. 4 चेंडूमध्ये तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. यावेळेला मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता. ब्लाइंड स्ट्रोक इथे मात्र खेळला गेलाय. चेंडू रिलीज पॉइंट पासून तुम्हाला फॉलो करावा लागेल. ब्लाइंड स्ट्रोक खेळून तुम्ही अशा प्रकारचे सामने जिंकू शकत नाही. इथे तुम्हाला तुमच्या गुणवत्तेनुसार खेळ मैदानावरती नक्कीच करावा लागेल. याही वेळेला जर आपण पाहिलं तर मात्र पंचांकडे आचाळभूत नजरेनं पाहिलं. आता 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर सामन्यामध्ये 2 चेंडू 18 धावांची गरज. एखादा चमत्कार. यावेळेला षटकार येणार की फलंदाज होणार बाद. अनिकेत थोडंसं ऑफ बॅलन्स झालेत अगदी शेवटच्या क्षणाला. धाव कोणत्याही प्रकारची, येस, एक धाव या ठिकाणी जरूर घेतली गेली.
आणि याचबरोबर जी औपचारिकता बाकी होती या सामन्यामध्ये ती औपचारिकता देखील पूर्ण केली आहे स्वर्गीय रणजित कट्टे पाटील. डीजे किंग्स 11 संघानं मात्र हा सामना आपल्या बाजूने झुकवलाय. विजेत्या संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. आणि जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. तत्पूर्वी दुसऱ्या फेरीतील तिसरी लढत आणि ही लढत मात्र असेल एकीकडे